ईद निमित्तानं कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोनही पक्षांचं दुर्गाडी परिसरामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संबंधित आंदोलकांना पोलिसांनी अडवलंय। बकरी ईद एक दर्गा आहे आणि त्या दर्ग्याच्या जवळ मुस्लिम बांधव नमाज पठण करत असतात। यावेळी दुर्गाडी किल्ल्यावरील असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये हिंदू बांधवांना प्रवेश बंद केला आहे। त्यामुळे 1986 साली धर्मवीर आनंद दिघे यांनी या सर्व प्रकरणाला विरोध केला होता आणि गेली 38 वर्षांपासून या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत, हिंदू संघटना ज्या आहेत त्या घंटानाद या ठिकाणी करतात। त्यामुळे मोठ्या बंदोबस्त या ठिकाणी देखील गेली 38 वर्षापासून अशाच पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला जातो। आता तुम्ही बघताय जवळपास शेकडो पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत। दुर्गाडी किल्ल्याजवळ हिंदू बांधव किंवा शिवसैनिक कोणीही जाऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त दुर्गाडी परिसरामध्ये सध्या तैनात आहे। आंदोलकांनी काय भावना व्यक्त केल्यात, काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या, आपण पाहूया। बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेश बंदी आणि घंटानाद करून दिला जात नाही। निश्चितपणे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेलं आहे। पण त्यापूर्वी स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही दिवशी बंदी असता कामा नये आणि दर्शन करायला मिळालंच पाहिजे। तो आमचा हिंदूंचा हक्क आहे। प्रतिनिधी सुरेश काटे याच परिसरातनं माहिती देण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश, सध्याची तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे? ज्ञानंदा, गेली 1986 सालीपासून बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यानंतर आनंद दिघे यांनी ही परंपरा सुरू केलेली आहे। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला या ठिकाणी मुस्लिम बांधव जे आहेत ते नमाज पठण करत असतात आणि त्याचवेळी बकरी ईद निमित्त हिंदू बांधवांना दुर्गाडी किल्ल्यावरती येऊन दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते। तेव्हापासून आनंद दिघे यांनी ही परंपरा सुरू केलेली आहे। त्या ठिकाणी नमाज पठण करत असताना या ठिकाणी हिंदू बांधव जे आहेत ते मंदिरामध्ये जाण्यासाठी आग्रह करत असतात आणि त्या ठिकाणी घंटानाद देखील करत असतात। त्यामुळे या ठिकाणी दोन्ही शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोन्ही शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। दोन्ही गटाचे शिवसैनिक या ठिकाणी येऊन त्यांनी दुर्गादेवीचं दर्शन घेण्यासाठी आग्रह धरलेला आहे। ज्ञानदा, सुरेश, किती वेळ हे आंदोलन सुरू राहणार आहे? पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे? आंदोलनकर्ते पोलीस यांच्यात काही चर्चा होतीये का? गेली अर्धा एक तासापासून हे आंदोलन सुरू आहे आणि आता दोन्ही संघटनेचे जे लोक जे आहेत ते आता या ठिकाणी दोघांनी आरती केलेली आहे आणि आता हे आंदोलन थांबण्यात आलेलं आहे। मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला होता। जवळपास 10 ते 15 PI होते, 2 ACP आणि DCP असे जवळपास 100हून अधिक पोलीस या ठिकाणी लाल चौकी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात बॅरिकेड देखील लावण्यात आले होते जेणेकरून शिवसेनेचे किंवा दुर्गा भक्त जे आहेत ते या ठिकाणी जाऊन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, बरोबर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली। आंदोलकांनी तिथे जिथे त्यांना रोखलेलं आहे तिथे आरती सुद्धा केली। या सगळ्या परिसरातलं वातावरण कसं आहे याची ताजी माहिती सुरेश तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।